नमस्कार, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आता नुकतीच ग्रुप बी कंबाईन फिल्मची आपल्याला नवीन डेट मिळालेली आहे 4 जानेवारी 2026। तर त्यानुसार एखादा तर रिव्हिजन आपला एक्स्ट्राच होऊ शकतो का, तर 15 दिवसाने परीक्षा आपली पुढे गेलेली आहे। त्यामुळे आता शेवटच्या 25 दिवसांचं नियोजन कसं करायचं आणि आपण हे पण बघणार आहे की शेवटच्या 1 तास म्हणजे आपलं जे परीक्षेमधील 1 तास आहे तर त्याचं पण नियोजन कसं करायचं, हे दोन्ही गोष्टी आपण बघणार आहे। तर सुरू करूया, शेवटच्या 25 दिवसाचे नियोजन काय असायला पाहिजे। ठीक आहे, तर बेसिकली आपल्याला 25 दिवस मिळत आहेत, म्हणजे आजपासून जर का पकडलं तर 9 डिसेंबरपासून आपल्याला जवळपास 3 जानेवारीपर्यंत एवढा कालावधी मिळत आहे 25 दिवसांचा। तर यामध्ये आपल्या 3 रिव्हिजन टोटल होऊ शकतात आयडियल जर पाहिलं तर फर्स्ट रिव्हिजन आपली 9 डिसेंबर ते 20 डिसेंबर, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला जर आपण 2-2 दिवस जरी पकडलं तर आपल्याला किती 12 दिवस मिळू शकतात आणि पहिली रिव्हिजन चांगली मोठी होऊ शकते ती। आणि त्यानंतर 21 डिसेंबरपासून जर 28 डिसेंबरमध्ये जर पकडलं तर सेकंड रिव्हिजन होऊ शकते आणि 29 डिसेंबरपासून जर 3 जानेवारीपर्यंतचा जर कालावधी जर का आपण कन्सिडर केला तर थर्ड रिव्हिजन त्यामध्ये होऊ शकते। आणि जेवढ्या जास्त रिव्हिजन होतील तुमच्या तेवढं कधीही बेटर असतं। यामध्ये काही जण 2 रिव्हिजन करतील तर तेही चालेल, 25 दिवसामध्ये जर 2 रिव्हिजन होतील तर तेही चालेल, परंतु फक्त एकच आजपासून घेतलं आहे आणि शेवटच्या दिवसापर्यंत फक्त एकदाच वाचतोय असं नका करू। जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि कमी सोर्स ठेवा शेवटच्या कालावधीमध्ये। तुमचे जर शॉर्ट नोट तयार असतील तर तेच वारंवारपणे वाचा, नवीन काही वाचायला जाऊ नका। परीक्षा पुढे गेली म्हणून बहुतांश वेळा असं होतं की तुम्ही काहीतरी नवीन वाचायला जाता परंतु त्याचा काही फायदा होत नाही। जेवढं जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन तुमच्या शॉर्ट नोटची राहील तेवढा जास्त फायदा तुम्हाला होईल। ठीक आहे, तर बघा आता विषय आपले किती आहेत, विषय आपण किती कन्सिडर केले, हे 4 जे जनरल कन्व्हेन्शनल आहेत ते आणि हे 3। ठीक आहे, तर आता पॉलिटी जर का पाहिला तर पॉलिटी आहे 15 मार्कांना आणि यामध्ये पैकीच्या पैकी आपण मार्क्स घेऊ शकतो। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की कोणते 15 टॉपिक्स, म्हणजे 2024 आणि 2023ला जर का PYQ पाहिले तर 24चे 15 क्वेश्चन म्हणजे 15 टॉपिक्स आणि 23चे 15 क्वेश्चन म्हणजे 15 टॉपिक्स। यामध्ये पण जर कॉमन काढले तर असे पॉलिटीचे कोणते सब्जेक्ट कोणते टॉपिक असतील जे आपल्याला वारंवार विचारलेले आहेत ते जर काढले तर तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये त्या जरी टॉपिकवरती भर दिला तरी तुमचे 15 क्वेश्चन बरोबर येऊ शकतात आणि यायलाच हवेत का, तर इथे चुकीला माफी नसते खरं तर पॉलिटीमध्ये। ठीक आहे, इकॉनॉमीचे 15 क्वेश्चन हे पण आपण 15 पैकी 14 पर्यंत जाऊ शकतो। ठीक आहे, मग ह्या सब्जेक्टला जर 2 दिवस दिले आणि इकॉनॉमीला पण मी जर 2 दिवस दिले आणि त्यानंतर जॉग्राफी पण फॅक्च्युअल डाटा असतं, पूर्ण महाराष्ट्राचं जॉग्राफी यामध्ये कव्हर होतो, याला पण 2 दिवस देऊयात आपण। ठीक आहे, आणि हिस्ट्रीमध्ये पण पूर्ण फॅक्च्युअल डाटा आहे तर ह्याला पण 2 दिवस, तर ह्याचे झाले 8 दिवस टोटल झाले। ठीक आहे, आणि मग हे 4 क्वेश्चन येतात 50 मार्कांना। ठीक आहे, आणि त्यानंतर ना हे तीन सब्जेक्ट आहेत, हे 15 आणि हे 20 मार्कांना आहे। तर मी करंटला 2 दिवस म्हणजे डेली बेसिसवरतीच करायचं आहे, पण तरी आपण असं पकडलं की हे 2 दिवस आणि हे 2 दिवस आणि मॅथ्स तर डेली बेसिसवरती, त्यामुळे मी इथे काय लिहित नाही। ठीक आहे, तर मग हे 2 आणि हे 4 वेळा 8 असे जर का झाले तर किती झाले, ते 12 दिवसांचं नियोजन। म्हणजे आपल्याला हे 9 डिसेंबर ते फर्स्ट जी मोठी रिव्हिजन आहे ती 20 डिसेंबरपर्यंत, जो आपल्याला जर वेळेवरती परीक्षा झाली असती तर 21 डिसेंबरपर्यंतचाच 21 डिसेंबरला जर परीक्षा झाली असती तर 20 डिसेंबरपर्यंतचा कालावधी मिळत होता। तर आता ह्या कालावधीमध्ये आपली एक मोठी रिव्हिजन होणार आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर तुम्ही डिव्हिजन केलं तर तुम्हाला 12 दिवस मिळू शकतात एका मोठ्या रिव्हिजनसाठी। आणि प्रत्येक विषयामधले पण महत्त्वाचे टॉपिक्स जर का तुम्ही काढले, आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की कोणते 15 टॉपिक्स आहेत आणि त्या 15 टॉपिकमध्ये देखील 24 आणि 23मध्ये असे कोणते कॉमन सब्जेक्ट आहेत किंवा कोणते कॉमन टॉपिक्स आहेत प्रत्येक विषयाचे, तर ते जर काढले तर तुम्हाला समजू शकतं की शेवटच्या ह्या 2 दिवसामध्ये पण कोणत्या टॉपिकवरती भर द्यायचा आहे प्रत्येक विषयामध्ये। ठीक आहे, तर आता पॉलिटी जर पाहिलं तर आपल्याला माहिती महाधिवक्ता या टॉपिकवरती विशेषतः जे राज्याच्या संदर्भात आहेत। ठीक आहे, पॉलिटीमध्ये काय काय विचारतात बघा, महाधिवक्ता आहे हा टॉपिक फिक्स करूनच जायला पाहिजे। त्यानंतर राज्यपाल आहे। ठीक आहे, विधानमंडळ पण मध्ये पण विधानमंडळ आणि विधान परिषद आणि विधानसभा। विधान परिषदेचं द्विगृही विधिमंडळ कोणत्या कोणत्या राज्यात आहे असं क्वेश्चन खूप वेळा विचारलेलं आहे। आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये पण सदस्य कोणत्या कॅटेगरीला किती आहेत ते पण विचारलेलं आहे। त्यानंतर काय विचारतील, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालय विचारतात, म्हणजे जे राज्यासंदर्भात आहेत। ठीक आहे, ते जास्त करून फोकस राहते। हे 3-4 टॉपिक्स तुम्ही
करायलाच पाहिजे, यावरती क्वेश्चन असतं. आणि FR आणि DPSP वरती पण एखादा क्वेश्चन येतो म्हणजे येतो. ठीक आहे, तर हे पॉलिटीच्या बाबतीत हे 5-6 टॉपिक तुम्ही करून जायलाच हवेत. आणि त्यानंतर आपण बघूया इकॉनॉमीला कोणते क्वेश्चन्स येतात. तर इकॉनॉमीचं GDP GNP कन्सेप्ट जे आहे ते खूप वेळ विचारलेलं आहे त्यांनी, त्यामध्ये पण NNP वगैरे सगळंच, NNP NDP ग्रीन GDP पण करून जायचं. ठीक आहे, त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी हा तर टॉपिक कॉमन असतो, राज्यसेवा असू दे किंवा कंबाईन असू दे, दारिद्र्य आणि बेरोजगारी. त्यानंतर आहे सर्व निर्देशांक HDI आणि सर्व निर्देशांक, बाकीचे पण देखील MPI वगैरे. ठीक आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स पण ते विचारत आहेत सध्याला. त्यानंतर तुम्ही पंचवार्षिक योजना पण करायला पाहिजे. ठीक आहे, बजेट, रिसेंट जे बजेट आहे त्यामधल्या तरतुदी. आणि जर का अजून काही समित्या असतील, लघु उद्योग विषयक समित्या विचारल्या होत्या त्यांनी राज्यसेवेला, तसंच ह्या विजय केळकर समिती विचारली होती कशाशी रिलेटेड आहे, किंवा प्रत्यक्ष कर सुधारणेसंबंधित कोणती समिती आहे असं करून देखील विचारलं होतं क्वेश्चन. तर विविध समित्या देखील तुम्ही अभ्यासल्या पाहिजे. ठीक आहे, शेवटच्या दिवसांमध्ये या गोष्टींवरती विशेष भर दिला पाहिजे. तर आता आपण बघूया जॉग्राफी. जॉग्राफी खास करून ते महाराष्ट्राच्या जॉग्राफी विशेषतः विचारतात. ठीक आहे, जॉग्राफीमध्ये काय महत्त्वाचे घाट रस्ते, महाराष्ट्रामधील घाट रस्ते कोणत्या नॅशनल हायवेवरती आहेत हे पण विचारतील. त्यानंतर नदी प्रणाली, महाराष्ट्रातील नदी प्रणाली. त्यानंतर खडक प्रणाली किंवा त्याच्यामध्ये मृदा प्रकार विचारतील. ठीक आहे, त्यानंतर उत्तर भारतातील पर्यटन स्थळे विचारतात, जोड्या लावामध्ये विचारलेलं आहे भारताच्या रिलेटेड. ठीक आहे, आणि त्यानंतर अजून काय विचारतील बरं बघा, हा डोंगररांगा आणि स्थानिक वारे, स्थानिक वारे पण विचारलेलं आहे. घाट ह्याच्यामध्ये डोंगररांगा पर्वत प्रणाली वगैरे करून ठेवायचं महाराष्ट्रातील. ठीक आहे, ठीक आहे, जॉग्राफीच्या बाबतीत एवढं या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. आणि त्यानंतर बघूया आपण हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये बघा, हिस्ट्रीमध्ये जे आहे ते कंटिन्युअसली 1857च्या उठावावरती खूप वेळा क्वेश्चन विचारून झालेला आहे. आणि त्यानंतर काँग्रेसची अधिवेशने, राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने, हिस्ट्रीमध्ये 1857 उठाव, त्यावरती कोणाचं काय मत होतं आणि कोणत्या भागात उठाव झाला आणि तिथलं नेतृत्व कोणी केलं आणि तिथल्या कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ते दडपण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, 1857चा उठाव, ह्यामध्ये हे सगळ्या गोष्टी करायच्या. त्यानंतर क्रांतिकारी संघटना, क्रांतिकारी संघटना, त्यानंतर कामगार संघटना, नंतर शेतकऱ्यांचा उठाव, त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने, त्याची स्थापना, पहिलं अधिवेशन, दुसरं अधिवेशन आणि इतर पण अधिवेशनामध्ये काय झालं, राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन. ठीक आहे, हां ठीक आहे, त्यानंतर घटनात्मक सुधारणा वगैरे पण येतात. त्यानंतर अजून ह्याच्यामध्ये समाजसेवक, हां समाजसेवकमध्ये पण पर्टिक्युलर समाजसेवक आपण केलेच पाहिजेत. समाजसेवक बघा, भारताच्या बाबतीत जर का राष्ट्रीय लेवलला तर पाहिलं तर राजाराम मोहन रॉय. ठीक आहे, आणि त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर करायचं. त्यानंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक, महाराष्ट्रामधील
महाराष्ट्रातील समाजसुधारकमध्ये पहिले आहेत महात्मा फुले. महात्मा फुलेंवरती क्वेश्चन येतो. त्यानंतर शाहू महाराज, ठीक आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे. त्यानंतर महिलांमध्ये पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ठीक आहे. हे 5-6 तर केले. सत्यशोधक समाजाशी रिलेटेड असलेले काही सदस्य त्यांचे पण गोष्टी केल्या पाहिजेत. शाहू महाराज, ठीक आहे, त्यांच्यासोबत कोण कोण होते हे पण केलं पाहिजे. आणि आंबेडकर जे की दलित चळवळीशी रिलेटेड जे होते सदस्य, तर त्यांच्या संदर्भात पण केले पाहिजे. आणि महिलांमध्ये तर हे 2 प्रॉमिनंट आहेत, यांच्या बाबतीत पण आपण एकदा रिव्हिजन केली पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. तर हे झाले पहिले 4 सब्जेक्ट आणि त्याचे 50 मार्क आपण अशा पद्धतीने कव्हर करू शकतो. ठीक आहे, पुढे बघूयात. हां, आता करंटमध्ये पण महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत, दरवर्षी विचारतात आपल्याला पुरस्कार. त्याच्यामध्ये पण ज्ञानपीठ पुरस्कार वगैरे जे आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार विचारतील. त्यानंतर आंतरराष्ट्रीय लेवलला बुकर पारितोषिक किंवा आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक असेल. त्यानंतर पुस्तक आणि लेखक असतील किंवा महनीय व्यक्ती आणि त्यांचं क्षेत्र, मरणोत्तर जर कोणाला काही पुरस्कार भेटलेला असेल तर ते, क्रीडा. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये पण जर काही सध्या कोणती जर का संघटनेचं कोणत्या परिषदा झाल्या असतील तर त्या विचारतील आपल्याला. ठीक आहे, पुरस्कार, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या परिषदा, त्यानंतर महनीय व्यक्ती आणि त्यांचे क्षेत्र, ठीक आहे, आणि त्या नेमणुका, ठीक आहे. हां, तर इत्यादी गोष्टी आपण, आणि क्रीडा रिलेटेड पण, क्रीडा यावरती एखादा क्वेश्चन येतोच. ठीक आहे. त्यानंतर सायन्स बघूया. सायन्समध्ये काय विचारतील? ॲनिमल क्लासिफिकेशन आणि प्लांट क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन. त्यामध्ये पण अल्गी वगैरे ह्या गोष्टी करून ठेवायच्या. अल्गीवरती खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे यामध्ये. त्यानंतर ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. यावेळेस आपल्याला माहिती असतं की यावरती क्वेश्चन येतो, पण तरी पण आपण ह्याच पुन्हा पुन्हा करून येतो. त्यामुळेच 1-2 मार्काने आपला कट ऑफ राहून जातो. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, ठीक आहे, थॅलोफायटा वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या. त्यानंतर त्यानंतर डिसीजेस पण करायचे. बॅक्टेरियल डिसीज आहे का व्हायरल डिसीज आहे प्लांटच्या बाबतीत. ठीक आहे. आणि प्लांट हार्मोन्स, विटॅमिन्स, ठीक आहे. विटॅमिन्सचं ते काय म्हणतात, केमिकल नाव विचारतील किंवा त्यामुळे कोणतं डिसीज होतं हे विचारतील त्यांच्या डिफिशियन्सीमुळं. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून काय बरं, फिजिक्समध्ये पाहिलं तर साऊंड, लाईट या गोष्टी कॉमन आहेत. साऊंड, लाईट, ठीक आहे. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये ॲसिड, बेसेस, नंतर ॲलॉइज, ठीक आहे. ॲटम, ॲटॉमिक थेरी विचारतील. ॲटॉमिक थेरीमध्ये ते जे 4 सायंटिस्ट आहेत ते त्यावरती क्वेश्चन येतं. ठीक आहे. त्यानंतर केमिकल रिॲक्शनवरती पण काही प्रॉब्लेम्स येऊन गेलेत. केमिकल रिॲक्शन आपण मागच्या व्हिडिओमध्ये PYQ मधले काही केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स आणि फिजिक्सचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. ते पण तुम्ही जाऊन काय करू शकता, बघू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलेच आहे ते. नायट्रोजन फिक्सेशन यावरती पण क्वेश्चन येतं. व्हॅक्सिन्सवरती क्वेश्चन येतं. त्यानंतर आपण म्हणल्याप्रमाणे विटॅमिन्सवरती पण क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर युनिट विचारतात. मागच्या वेळेस त्यांनी हीटचं युनिट विचारलं होतं CGS सिस्टीममध्ये. ठीक आहे, युनिट्स. मग SI सिस्टीममध्ये विचारतील किंवा CGS सिस्टीममध्ये विचारतील. ठीक आहे. तर आणि त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंगच्या बाबतीत काय आहे बरं,
जास्तीत जास्त प्रॅक्टिसच महत्त्वाची आहे. तुम्ही रोज 1-1.5 तास प्रॅक्टिस केली पाहिजे. PYQची प्रॅक्टिस जास्तीत जास्त केली पाहिजे. ठीक आहे. आयोगाच्या मागच्या 2-4 वर्षाचे आता कधीपर्यंत करायचं, आयोगाचे क्वेश्चन पेपर कधीपर्यंत मागंपर्यंत बघायचं, तर सध्याच्या घडीला आपण 2020पर्यंत जास्तीत जास्त मागं जाऊ शकतो आयडियल केसमध्ये. ठीक आहे. 2020, 2021, 22, 23 आणि 24 हे झाले 5 प्रश्न. जरी 5 क्वेश्चन पेपर जरी आपण वारंवार पाहत राहिले तरी आपल्याला एक अंदाज येऊ शकतो. ठीक आहे. मॅथ्सच्या बाबतीमध्ये बघा, पदावली रेल्वेचे क्वेश्चन खूप वेळ होतात. प्लॅटफॉर्मची लांबी किती किंवा रेल्वेचा वेग किती असा क्वेश्चन विचारतात. त्यानंतर सरासरी. ठीक आहे. आधी सोपे क्वेश्चन कव्हर करून घ्यायचे. सॉरी, त्यानंतर व्याज, सरळ व्याजावरती जर क्वेश्चन आला तर तो सोप्या कॅटेगरीमधला असतो. चक्रवाढ व्याज आलं तर खूप वेळ लागतो. ठीक आहे. त्यानंतर क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ किती, वर्तुळाचं क्षेत्रफळ किती हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याचे आपण फॉर्म्युले पाठ करून ठेवलेलं पाहिजे. ठीक आहे. आणि A+ ब्रॅकेट स्क्वेअर काय आहे किंवा A+B ब्रॅकेट क्यूब काय आहे, A³ + B³ काय आहे, असे पण एक फॉर्म्युला आपण करून ठेवला पाहिजे, जे की आयत्या वेळेला आपल्याला काय होतात ते उपयोगास पडतात. वय गुणोत्तर, सिरीजमधले क्वेश्चन. आता सिरीजमधले क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाईम काय होतात, तर सुटले तर त्याच वेळेस सुटतात, नाही तर ते नाही सुटत. ठीक आहे. त्यावेळेस मग अशा वेळेस आपण खूप वेळ न घालवता पुढे गेलं पाहिजे, स्किप करून पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे. दिशाज्ञान आणि सिलॉजिझम यावरती क्वेश्चन खूप सोपे असतात, कॅटेगरीमधले असतात, त्या पहिल्या राऊंडमध्ये आपण सोडून घ्यायचे. ठीक आहे. तर हे झाले, ह्यावरती 50 क्वेश्चन आपले करतात, म्हणजे GSचे 50 क्वेश्चन आणि हे बाकीचे जे 3 जे नॉन कन्व्हेन्शनल सब्जेक्ट आहेत तर त्यावरती 50 क्वेश्चन. ठीक आहे. प्रत्येक सब्जेक्टमध्ये ॲव्हरेज तर घेतलेच पाहिजे, परंतु पॉलिटी, इकॉनॉमी आणि जॉग्राफी या 3 सब्जेक्टमध्ये आपला हात पाहिजे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे चुका कमी केल्या पाहिजे त्या 3 सब्जेक्टमध्ये. पुढे जाऊया. तर आता शेवट, आपण परीक्षेमधील जर काही 1 तास असतो तर त्यामध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं, म्हणजे 60 मिनिट प्रत्येकालाच असतात, परंतु यामध्ये जो कोण चांगलं प्लॅनिंग करेल तर त्याला हे म्हणजे आपण जे आत्तापर्यंतचा अभ्यास केला आहे ते व्यवस्थितपणे आपण एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे. तर आता GSचे मी कसं डिव्हिजन करत होते, तर GSचे 80 प्रश्न, त्यानंतर मॅथ्सचे 20 प्रश्न आणि त्यानंतर मी राऊंड शेवटी करत होते. म्हणजे काही जणांना असं असतं की काही जण काय करतात, तर 10 प्रश्न झाले की किंवा एका विषयाचे प्रश्न सोडून झाले की राऊंड करायला घेतात, परंतु माझी जरा पद्धत वेगळी होती. प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, पण तरी देखील तुम्ही ती प्रॅक्टिस आधीच केली पाहिजे, म्हणजे लायब्ररीमध्ये बसून केली पाहिजे, डायरेक्ट जाऊन एक्झिक्यूट नाही केलं पाहिजे तसं. ठीक आहे. मग तुम्हाला जी सवय असेल ती करा, परंतु मी माझी सांगते मी कसं करत होते. तर मी GSचे पहिले 80 क्वेश्चन 25 मिनिटात सॉल्व करून घेत होते, म्हणजे ती प्रॅक्टिस मी आधीच केली होती लायब्ररीमध्ये बसून, आयोगाचे क्वेश्चन पेपर वारंवार सॉल्व करून. आणि त्यानंतर मॅथ्सच्या 20 प्रश्नांसाठी 20 मिनिटं असे माझं गणित होतं. का तर जर का आपण मॅथ्सला भरपूर वेळ उरवला तर काय होतं, प्रेशर जरा कमी जाणवतो आणि त्यामध्ये आपण छोटे छोटे क्वेश्चन नाही चुकत, एक कॉन्फिडन्स पण आपल्याला ठेवता येतो. ठीक आहे. आणि आन्सर मार्किंग म्हणजे मी गोल सगळ्यात शेवटी करत होते, म्हणजे आपला 11 वाजता पेपर चालू होतं आहे तर मी 11:45ला गोल करायला घेत होते, म्हणजे नो मॅटर की माझे किती क्वेश्चन सोल्व करून झालेत. ठीक आहे. आपण समजा 100 प्रश्न आहेत आणि मला समजायचं की आता आपला अटेम्प्ट 92 झाला आहे, परंतु 11:45 झालेले आहेत, तर मी गोल करायला घेत होते. आणि मग त्यानंतर गोल एक 15 मिनटं पूर्णतः लागत नाहीत, जवळपास 8 ते 10 मिनटामध्ये सगळे गोल करून येतात आणि पुन्हा जे 5 मिनटं उरतात ते मी इथे मॅथ्सला देत होते. ठीक आहे. परंतु GSच्या प्रश्नांकडं मी पुन्हा येत नव्हते, म्हणजे आपण जर का कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येक प्रश्नाला तसा पाहिलं तर खूप कमी वेळ असतो, कमीत कमी सेकंदमध्ये आपला डिसिजन घ्यायचा असतं. मग पुन्हा आपण तिथे येत बसलो तर टाईम वेस्ट करत असतो आणि कन्फ्युजनच जास्त वाढून घेत असतो. म्हणजे ॲट द टाईम एकदा क्वेश्चन पाहिला, रीड केला, तर त्यावेळेस निर्णय घ्यायचा की त्याचं उत्तर काय गोल करायचं आहे. पुन्हा GSच्या क्वेश्चनकडे यायचं नाही, का तर आपल्याला मॅथ्सला भरपूर वेळ पाहिजे आहे आणि इथं जर आपण फर्म डिसिजन घेऊ शकलो तरच आपण मॅथ्सला चांगला वेळ देऊ शकतो असं मला वाटतं. ठीक आहे. तर मग जास्तीत जास्त वेळ तुम्ही जेव्हा उरतं त्यावेळेस पुन्हा मॅथ्सच्या क्वेश्चनकडे या. 20 क्वेश्चन सोडून झालेले नसतात पहिल्या राऊंडमध्ये मॅथ्सचे पण क्वेश्चन सोडवताना बघा, आता समजा 81 पासून मॅथ्सचे क्वेश्चन चालू होतात, 81 प्रश्न बघितला. ठीक आहे. आणि मला वाटलं की हा अवघड आहे तर लगेच स्किप करा, 82 क्वेश्चनकडे निघून जा. ठीक आहे.
प्रत्येक वेळेसच असा हट्टहास नसला पाहिजे की हा क्वेश्चन मी सोडवणार आणि मग हा क्वेश्चन सोडवणार, असं नाही करायचं. पहिल्या राऊंडमध्ये मॅथ्सच्या पहिल्या राऊंडमध्ये पहिले एक 7 ते 8 क्वेश्चन पहिल्या राऊंडमध्ये आपले सोडून झाले पाहिजे. ठीक आहे, मग पुन्हा यायचं की कोणते त्यातल्या त्यात अजून सोपे आहेत, मग त्यानंतर एक 4-5 क्वेश्चन कव्हर करायचं. ठीक आहे, आणि त्यानंतर पुन्हा यायचं आणि मग त्यानंतर एक 2 ते 3 क्वेश्चन कव्हर करायचं. मग असं आपण 20 क्वेश्चनपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही वेळेचं नियोजन, 1 तासाच्या वेळेचं नियोजन करायला पाहिजे. आता त्यानंतर शेवटी काही इन्फॉर्मल गोष्टींबद्दल बोलूया आपण. तर परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे आता जवळपास 25 दिवस राहिलेले आहेत, तर तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. आयोगाच्या क्वेश्चन पेपरचंच प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त PYQ 2020पासूनच पाहिले तर संयुक्तिक राहील, का तर खूप मागं जाणं पण आपल्याला क्वेश्चनचं कन्फ्युजन वाढत जाईल. मग त्यामुळं 2020पासून केलं तर बरं पडेल. ठीक आहे, आणि मग त्यानंतर ज्या 25 दिवसांमध्ये फक्त प्रॅक्टिस करा, PYQची प्रॅक्टिस करा. आणि रोज आता परीक्षेला एक जर आठवडा उरला आहे तर त्यावेळेस मात्र फक्त शेवटच्या आठवड्यात मात्र फक्त रिव्हिजन करा. परंतु हा रविवार आहे आणि पुढच्या रविवारी माझी परीक्षा आहे, तर या रविवारपर्यंत मी क्वेश्चन पेपर सॉल्व केले पाहिजेत. ठीक आहे, आयोगाचे क्वेश्चन पेपर सॉल्व केले पाहिजेत. मुळात वेळेतच सॉल्व केले पाहिजेत. ते गोल करता येईल, गोल करून पण सॉल्व केले तर बेटर राहील ते. आणि त्यानंतरनं शेवटच्या 25 दिवसामध्ये सकारात्मक गोष्टींपाशी तुम्ही जास्तीत जास्त वेळ राहायला पाहिजे. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. काही खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपलं काय होतं, मूड ऑफ होतो किंवा कोणाशी काही वाद झाला तर अभ्यासात वगैरे मन लागत नाही. तर त्यामुळे एकांतात राहा. ग्रुप डिस्कशन असेल तुमचं तर ग्रुप डिस्कशन केलं तरी बेटरच राहील. आणि जर काही एकटे अभ्यास करत असाल तरी ते देखील बेटरच राहील. फक्त सकारात्मक गोष्टींचा विचार करा आणि पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.